सालाबादप्रमाणे याही वर्षी गोकुळनगर ठाणे येथील जागृत देवस्थान अशा जरीमरी आईचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। जरीमरी देवीचे पुरातन मंदिर आहे। जरीमरी सेवा मंडळ गोकुळनगर ठाणे यांच्या वतीने सर्व देवी भक्तांना सुरळीत दर्शन व्हावे यासाठी इथे विशेष लक्ष देण्यात येत होते। जरीमरी देवीचे मंदिर फार जुनं असून हे जागृत देवस्थान आहे। नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती आहे। म्हणूनच लांबून लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनाला आणि केलेला नवस फेडायला नेहमीच येत असतात। जरीमरी आईचा पालखी यात्रा सोहळा याही वर्षी आनंदात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला। गोकुळनगर येथील मंदिरातून निघालेली पालखी कोलबाड कॅशर मिल आझादनगरमधून आजूबाजूच्या परिसरात देवीची पालखी मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात आनंदात उत्साहात फुलं व गुलाल उधळीत निघाली। सदर उत्सवाविषयी जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश तुकाराम बेनोरे यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे। तसेच या उत्सवाला भाविक भक्तांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय नेते कार्यकर्ते ही देवीच्या दर्शनाला येतात। तसेच देवीचे सेवक स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील, माजी नगरसेविका नंदा पाटील, भाजप सरचिटणीस सचिन पाटील हेही या उत्सवावरती विशेष लक्ष आणि नेहमीच योगदान देत असतात। अशी यावेळी देवीच्या दर्शनाला समस्त दादू पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी देवीची मनोभावे पूजा करण्यात आली। तसेच कृष्णा पाटील यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केले। देवीचा उत्सव शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरणात साजरा होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या जरीमरी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनींचे जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष योगेश बेनारे, स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आभार मानले। भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा जरीमरी यात्रा उत्सव हा गेली हजारो वर्ष होत आले आहे। तीच परंपरा जरीमरी सेवा मंडळ आणि गोकुळनगर आणि ठाण्यातील सर्व नागरिकांकडून साजरा केला जातो। वर्षानुवर्ष ही देवी नवसाला पावणारी देवी आहे आणि या देवीच्या सानिध्यात जे आलेले ते आजही सर्व सुखी समाधान राहतात आणि त्याची ही उत्सव सोहळा हा फार मोठ्या जल्लोषात दरवर्षी साजरा केला जातो। जशी आज समृद्धी आम्हाला दिली आहे तसेच आमचं स्लम डेव्हलपमेंट जे गोकुळनगरचं क्लस्टर डेव्हलपमेंट चालू आहे आणि ते आता हाय पॉवर कमिटीकडे पण सँक्शन झालेलं आहे। ते लवकरात लवकर मार्गी लागावं या आईच्या चरणी प्रार्थना आणि तिच्याकडे मागणे मागून घेतलेलं आहे की आम्हाला यश द्यावं यांनी लवकरात लवकर। त्या वास्तूमध्ये मंदिर होतं, हे मंदिरी भव्य दिव्य आमच्या हातून त्याची सेवा व्हावी आणि तशी वास्तू निर्माण व्हावी ही आमची आई जरीमरी चरणी प्रार्थना। मी योगेश तुकाराम बेनारे, जरीमरी सेवा मंडळाचा अध्यक्ष। आमच्या जरीमरी सेवा मंडळ आयोजित सार्वजनिक पालखी यात्रा सोहळा 2025 रोजी आज आयोजित करण्यात आलेल्या ही पालखी मिरवणूक ही सालाबादप्रमाणे निघते। या पालखी उत्सवामध्ये पालखीची मिरवणूक जरीमरी मंदिर ते कोलबाड ते तशी आझादनगर अशी इथून जरीमरी मंदिरात येते आणि या पालखीसाठी येणारे भाविक जे असतात हे अनेक बाहेरून येतात, काही नगर पुणे या इकडून येतात, कारण का यांचे वर्षाचा नवस असा हा नवस या दिवशी फेडला जातो। आणि तसेच स्थानिकही काही असतात, स्थानिकांचा नवस असतो, त्यांनी वर्षाचा नवस दिला असतो, तो नवस या दिवशी फेडला जातो। आणि या कार्यक्रमासाठी आमच्या येथील सर्व पक्ष आम्ही एकत्र होऊन ही मिरवणूक काढली जाते आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात आयोजित केला जातो। त्यामुळे या कार्यक्रमामध्ये जो प्रतिसाद मिळतो आणि ही जी मिरवणूक जो कार्यक्रम जो थाटामाटात होतो या स्थानिक लोकांमुळे आणि जे बाहेरून येणाऱ्यांमुळे हा सक्सेस केला जातो। त्यामुळे पहिले मी त्यांचे प्रथम आभार मानतो की इथं आमच्या इथे कुठलाही याचा भेदभाव चालत नाही, कुठल्याही जातीचा जमाने कोणी असू दे, हा सर्व म्हणतात धर्म समभाव या प्रकारे ही पालखी यात्रा सोहळा पार पडला जातो। त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।